चिकन मटणालाही मागे टाकेल अशी मस्त कच्च्या फणसाची स्वादिष्ट चमचमीत भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी कच्चा फणस घेतलेला आहे, तो स्वच्छ करून घेतलेला आहे, त्याची साल काढून टाकली, देठाचा भाग काढून टाकलेला आहे, छोटे छोटे ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कुकरला एक शिट्टी लावून आपण शिजवून घेतलेला आहे. हा मस्त असा शिजलेला आहे. यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे. फक्त एक शिट्टी देऊनच आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मात्र ह्याला कुठेही ओव्हर कुक करायचं नाही आहे किंवा फणस जास्त शिजता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. याला आपण बाजूला ठेवून देऊया. इथे मी एक तवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं आणि याला आपण चांगलं परतून घेऊया. थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. तर इथे मी 3 छोटे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा ह्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा मी तीळ टाकणार आहे. तिळामुळे काय होतं, भाजीला चव देखील येते आणि रश्श्याला घट्टपणा देखील येतो. म्हणजे पाणी एका साईडला आणि रस्सा एका साईडला असं होत नाही. त्यामुळे तीळ इथे मी वापरलेले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ह्याला काढून आपण थंड करत ठेवून देऊया. तोपर्यंत याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे जे फणसाचे तुकडे आहेत जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी ह्याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर काही वेळानंतर आपण ह्याला उलट करून घेणार आहोत आणि दुसरी साईड देखील आपण व्यवस्थित सोनेरी करून घेणार आहोत. असं ही एक स्टेप जास्त केल्यामुळे काय होतं, एकतर भाजी चविष्ट पण लागते, याशिवाय हा जो फणस आहे तो गिचका होत नाही किंवा चिकट चिकट असा होत नाही. त्यामुळे ही स्टेप अवश्य करा. तर फणस ची भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा फणसाच्या फोडी ज्या आहेत त्या मस्त अशा सुटसुटीत राहतात. आता हा फणस आपण काढून घेतलेला आहे. याच पद्धतीने बाकीचा उरलेला फणस मी फ्राय करून घेणार आहे. बघा इथे मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत मी ह्याला चांगलं तळून घेतलेलं आहे. आता उरलेला फणस देखील मी मस्त असा तळून घेते आहे. आता हे वाटण जे आहे ते आपलं थंड झालेलं आहे. यामध्ये फणसाच्या बिया ज्या आहेत ज्या सुट्या झालेल्या होत्या त्या देखील आपण टाकून घेऊ आणि हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. पाणी न घालता मी ह्याला वाटून घेते. ह्याचं एक चांगलं आपण वाटण तयार करून घेऊ. तर इथे बघा हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवूया. यानंतर आपल्याला मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण करायचं आहे. 3 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या उभ्या चिरून घेतल्यात, 1 ते 1.5 इंच आलं आणि देठासकट कोथिंबीर घेऊन हे वाटून घेतलं. एक मोठा टोमॅटो आणि एक छोटा टोमॅटो असे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची आपण प्युरी करून घेतलेली आहे. वाटणं आपली तयार झालेली आहेत. आता आपण मसाला तयार करूया. मसाला तयार करण्यासाठी इथे 3 पळी तेल मी घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या उभ्या चिरून घातल्यात, अर्धा चमचा जिरं, 3 तमालपत्र आणि जो काही खडा मसाला तुमच्याकडे असेल तो कुठलाही खडा मसाला तुम्ही इथे वापरू शकता. यानंतर जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये तेलामध्ये घालूया आणि चांगलं परतून घेऊया. वाटण मस्त आपल्याला हे मध्यम आचेवरच परतून घ्यायचं आहे. यानंतर हिरवं वाटण जे आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे सर्व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं अशी परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे. आता आपण मसाले घालूया. 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे होममेड. यानंतर माझ्याकडे आहे कांदा लसूण मसाला. तर हे 2 चमचा कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे आणि यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर मी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हे असे मसाले आपण ह्यामध्ये घातलेले आहेत. आता हे मसाले देखील आपण परतून घेऊया. मात्र इथे स्टीलची कढई असल्यामुळे मसाले करपू शकतात, त्यामुळे थोडंसं पाणी मी वापरलेलं आहे. हे चांगलं असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तर इथे बघा तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला. यामध्येच आता आपण घालायचं आहे टोमॅटो प्युरी आणि आता व्यवस्थित ही परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून टोमॅटो प्युरी सर्व काढून घेतलेली आहे. मसाला एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचा आहे. यामध्येच आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. मीठ अगोदर आपण फणसामध्ये सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे इथे कमी वापरायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. यावर झाकण ठेवू. झाकणावर थोडंसं मी पाणी ठेवणार आहे
झाकणावर पाणी बघा गरम झालेलं आहे. आता आपण उघडून पाहूया. तर इथे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे. तर ह्याला एकदा मस्त असं ढवळवून घेऊया आणि यानंतर शिजलेला जो किंवा आपण फ्राय केलेला जो फणस आहे तो घालूया. आता हे सगळं व्यवस्थित मस्त असं परतून घेऊया. हलक्या हातानेच परतून घ्या, कारण ह्या ज्या फोडी आहेत त्याचा गिचका झाला नाही पाहिजे. फोडी ज्या आहेत त्या सुटसुटीत अशा राहिल्या पाहिजेत भाजीमध्ये, ह्याचं आपण काळजी घ्यायची आहे. यानंतर गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. आपल्याला किती रस्सा हवा आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित करून घेते आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर ह्यावर झाकण ठेवूया आणि हे आपल्याला शिजवून घेऊया. आता हे काही जास्त शिजवायचं आपल्याला नाही आहे, कारण आपण फणस अगोदरच शिजवून घेतलेला आहे. इथे बघा मस्त असं मी 5-7 मिनटं ह्याला शिजवून घेतलं आणि भाजी बघा किती मस्त तयार झाली. वरून अशी कोथिंबीर घालायची. अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होते. चिकन मटणची भाजी कशी असते तशीच ही भाजी तयार होते. रस्सा बघा त्याचा मस्त असा दाटसर तयार झालेला आहे, किंवा पाणी एका साईडला आणि मसाला एका साईडला असं तयार झालेलं नाही. फणसाच्या फोडी बघा व्यवस्थित अशा सुटसुटीत झालेल्या आहेत, त्याचा चिकटपणा झालेला नाही आहे. याकरताच आपण फणस जो आहे तो फ्राय करून घेतला होता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.